नाव सांगा आपण. या आपण या ठिकाणी, कारण टी शर्ट सुंदर या ठिकाणी दिले परशुराम पवार साहेबांनी, आणि त्याच जर्सीमध्ये आपण या ठिकाणी काय जबरदस्त खेळ प्रत्येक खेळाडू करतात. 12 प्रतिनिधी व्यासपीठावर असणं गरजेचं आहे. रोहित आपण पाहतोय यावेळी स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईकला आहे नयन. गोलंदाजी मार्कर गोलंदाज कुमार यावेळी सज्ज, पहिला षटक टाकण्यासाठी सज्ज. यावेळी जबरदस्त चेंडू होता, फलंदाज पाहत राहिला चेंडूकडे, चेंडू गेलाय निर्धाव, डॉट चेंडूचे यावेळी सांगता होते. काय जबरदस्त ऑफस्टमच्या लाईन मध्ये यावेळी चेंडू पाहिला, भन्नाट वेग होता, चांगल्या टप्प्यावर चेंडू होता. भानुदाड आपण कुठे जाऊ नका ना, तर याच्यानंतर सामना आपला होणार आहे विनर वर्सेस विनरचा. जमेलिकाचा फटका, यावेळी क्षेत्ररक्षक थोडेसे मिसफिल्ड आपण पाहतोय. धावसंख्येत 1 ने वाढ झाली, धाव फलकावर धावा लागला, त्यामध्ये 1 धाव. यावेळी अकाउंट खुलं होतोय. 2 चेंडूचा खेळ अद्याप आतापर्यंत संपलाय. देवनावा संघाचं खातं यावेळी उघडतोय. आता नाही ना, आपण पाहतोय स्ट्राईक एंडला आहे, आणि गोलंदाजी मार्कर कुमारचा पुढचा चेंडू पाहूया. माझ्यासाठी पॉवर प्लेचा षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकात कितपत धावा जमवणार फलंदाज. रिवर्स यावेळी आपण पाहतोय, खेळण्याचा प्रयत्न होता, फलंदाजा प्रयत्न यावेळी फसला, चेंडू गेला सरळ, निर्धाव, डॉट चेंडूचे सांगता होते. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 1 धाव यावेळी धाव फलकावर जमा आहे, ते म्हणजे देवनाव संघाचे. आणि आमचे चुलबुल पांडे सर सूरज यांचं सुद्धा स्वागत. जमेलगाचा फटका 30 सर्कल मध्ये, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. धाव पूर्ण होते, 1 धाव संख्येत 1 ने वाढ झाली, धाव फलकार धावा लागल्यात, त्यामध्ये 2 धावा यावेळी धाव फलकावर लागल्यात. मंदारजी गोखले साहेबांचं सुद्धा सहर्ष स्वागत करूया. जबरदस्त गोलकीपर होते ते, कोपल फुटबॉलचे एक जबरदस्त गोलकीपर, त्यांचं सुद्धा स्वागत करूया. काय चेंडू होता, बन्नाट वगैरे पंच यावेळी आमच्याकडे बोलतात. जमिनीला आज समर्थ करून सांगतात अवांतर चेंडू आहे, अवांतर धावेने धाव संख्येत वाढ झाली, धाव फलकार धावा लागला. त्या पहिल्या षटक यावेळी मार्गस्थ असताना 3 धावा यावेळी धाव फलकावर लागल्यात. झेल पकडण्याचा प्रयत्न चांगला होता, काय जबरदस्त क्षेत्ररक्षक ठाकरवाडी संघाकडून. धाव संख्येत 1 ने वाढ झाली, धाव फलकावर धावा लागल्यात, त्यामध्ये 4 धावा धाव फलकावर लागल्यात. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण ठाकरवाडी संघाच्या खेळाडूकडून पाहिला. जबरदस्त झेल आणि संपतोय फलंदाज नयन याचा खेळ. कमांड मास्टर. जबरदस्त सॉन्ग डीजे मास्टर लावला आपण पाहतोय. तेज पाहुणे जसं ऐकलं, जसे मैत्रीचे तसेच मैत्री असावी. काय मैत्री ग्रुपला सर्व मिळून काय जबरदस्त आयोजन केलंय आपण पाहतोय. आमच्या तुझ्या रुमाल सरांचं सुद्धा स्वागत करूया. चार धावा धाव फलकावर लागल्यात. लक्ष्मण गोलंदाजी मार्कवर दुसरा षटक यावेळी ठाकरवाडी संघाकडून पाहतो. स्ट्राईक एंडला फलंदाज येतो म्हणजे रोहित हिटमॅन सारखी फलंदाजी करावी लागेल मैदानात. यावेळी जमेलचा फटका,
राकेशचे भगत साहेबांकडून पाहतोय विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. 10 फलकार धावा त्यामध्ये 5 धावा. त्यांना विनंती करतो आपण सुद्धा व्यासपीठावर या आणि व्यासपीठावर स्थान पण नव्हून क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घ्या, मैत्री चषकाचा. यावेळी जयला पकडण्याचा प्रयत्न असं वाटला, पण धावसंख्येत 1 ने वाढ झाली. 10 फलकार धावा लागला त्यामध्ये 6 धावा. 10 फलकार लागल्यात. 2 चेंडूचा खेळ अद्याप आतापर्यंत संपलाय, पण फलंदाजांना सुद्धा 1 का 2 मोठे फटके मारावे लागतील या षटकात. जमेल लगेचचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक यावेळी चेंडूवर येणार, चेंडूचे फेके करणार. चांगला थ्रो पाहायला भेटला. धावसंख्येत 1 ने वाढ झाली. 10 फलकावर धावा लागल्या. त्या दुसऱ्या षटक यावेळी प्रगती पदार असताना 7 धावा. 10 फलकार लागल्या. धोनीचा जर्सी क्रमांक 7 आणि रोनाल्डोच्या जर्सी क्रमांक सुद्धा 7 धावा. 10 फलकार लागल्यात. यावेळी फेरून काय जबरदस्त आसमानी टोला आलाय षटकार. कमांड डीजे मास्टर. उपस्थित झालेत त्यांना विनंती करूया की आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण विराजमान व्हायचं. ठीक आहे, ठीक आहे, ओके ओके ओके. मॅच खेळल्यानंतर नक्कीच शिवनेरी मिसळ देवनामध्ये गेले ना तर कधी एकदा ट्राय करा, स्वाद घ्या. शिवनेरी मिसळ खूप सुंदर आहे. नक्कीच आमचे सन्माननीय नगरसेवक राहुलजी गायकवाड साहेब या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. त्यासोबत आमचे मयूरजी रेड्रेकर. मला वाटतं तिसऱ्या जे सामन्याचं आयोजन आहे ना, म्हणजे वेगवेगळ्या बाजूला त्या सर्व बाजूला त्यांनी सहभागी आणि खऱ्या अर्थानं राहुल शेठ आमचे तिथे मॅच सुद्धा खेळत होते जे व्यापारी असोसिएशनच्या. तिथे सुद्धा चांगली त्यांनी फलंदाजी केली. 3 चेंडूवरती 3 चौकार लगावले आणि गोलंदाजी सुद्धा केली. म्हणजे अव्वल दर्जाचे खेळाडू येते. यावेळी जमेल लगेचचा म्हणजे फटका होता. राजकारणामध्ये खेळाडू नाही चांगले तर क्रिकेटमध्ये सुद्धा चांगले खेळाडू येते. 10 फलक 1 ने पुढे सरकत. 10 फलकार धावा लागल्या त्यामध्ये 15 धावा. 10 फलकार लागल्यात. 15 धावा. 10 फलकावर यावेळी मोठे मोठे फटके खेळावे लागले. किमान 45-50 जवळ कसं जाता येईल याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल. मोठे मोठे फटके मारावे लागतील. यावेळी जबरदस्त फटका होता. 30 सर्कल मध्ये चेंडू अडवला गेला. चेंडूचे फेके होणार. धाव यावेळी आपण पाहतोय पूर्ण होते. धावसंख्येत 1 ने वाढ झाली. 10 फलकार धावा लागला त्यामध्ये 16 धावा. 10 फलकार 8च्या सरासरी आपण पाहतो. 16 धावा 10 फलकावर लागल्यात. प्रवीण दोघांने सरांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. नक्कीच आमचे स्कोरर योगेश बागुल सर हे सुद्धा सामन्याचा आस्वाद घेत आहेत. त्यांनी सुद्धा बऱ्याचशा या विरेश्वर ग्रामस्थ मंडळ वरची ओपली यांच्या सौजन्याने श्री तेज फार्म मित्र परिवार भव्य मैत्र चषक मध्ये मनापासून शुभेच्छा दिल्यात. बागुल सर आपलं सुद्धा मनापासून स्वागत असणार आहे. प्रसाद कांबळे साहेबांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूया या स्पर्धेमध्ये मैत्री चषकामध्ये. 10 फलकार धावा त्यामध्ये 16 धावा लागल्यात. तिसऱ्या षटक यावेळी मार्गस्थ आहे. हितेश गोलंदाजी मार्कवर तिसरा षटक घेऊन येतोय आपण पाहतोय. गीतेश आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर तिसरा षटक. अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. किमान 30 धावा जरी काढल्या तरी चांगलं टार्गेट यावेळी देवनागरी संघ जाऊ शकतो. यानंतर विनर वर्सेस विनरचा सामना आपण पाहतोय. बानोज बोदोडा संघ जिंकलाय पहिला सामना. शकीलने काय जबरदस्त खेळ केला आपण पाहतोय. याचा विनर वर्सेस विनरचा सामना आहे. नऊचा इशारा आहे पंचांचा. 30 सर्कलमध्ये हा चेंडू अडवला गेला.
+1 आपण पाहतोय. 10 फलकार धावा लागल्या त्यामध्ये 18 धावा 10 फलकार लागल्यात. यावेळी खराब चेंडू आपण पाहिला गोलंदाजाचा. पंचा सुद्धा अनुभव पंचात आपण पाहतोय. बाला साळुंके असेल, सचिन सर असेल, बराच नाईट रायडर्सचा अनुभव आहे आणि बरेच क्रिकेट इथे खेळलेत. फ्रेश हिट फलंदाजाकडे संधी आहे, करावी लागेल गोलंदाजाचा मामला या चेंडूवर फेट कारण संधी आहे फ्री हिटची. यावेळी मोठे संधी होते फ्री हिटचे, फलंदाजाकडे संधी हुकली, चेंडू सरळ गेलाय निर्धाव. डॉट चेंडूचे यावेळी सांगता होते. 10 फलकार धावा त्यामध्ये 18 धावा 10 फलकार लागल्यात. 18 धावा 10 फलकांना मोठे मोठे फटके मारावे लागतील उर्वरित चेंडू मध्ये. किमान 40-45 धावापर्यंत देवनावे संघाला पोहोचावे लागेल. एक चांगलं टार्गेट होऊ शकतो. बंड्या चव्हाण यांना 3 षटकाराला प्रवीण दोघाडे सरांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रयत्न केलता 100% आपण पाहतोय. पंच आहेत आपण पाहतोय. षटकाराचा इशारा पंचाने दिलाय. 10 फलकावर 6 धावेने वाढ झाली. 24 धावा 10 फलकावर. तिसरा षटक यावेळी मार्गस्थ आहे आणि अजून जर 2 षटकार मारले बंड्या चव्हाण यांनी तर अजून त्यांना आपण पाहतोय 1000 रुपयाचं पारितोषिक मिळू शकतो. 3 षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. अजून 2 मारावे लागतील. पण यष्टरक्षकाने जबरदस्त खेळ पकडला. संपला फलंदाजाचा खेळ. काल असंच प्रवीण दोघाडे सर पारितोषिक लागले आणि फलंदाज बाद झाले आपण पाहतोय. सिद्दीक आपण पाहतोय फलंदाजी मार्कवर मोठे मोठे फटके करावे लागते. अजून उर्वरित काही षटकाचा खेळ बाकी आहे. मोठे मोठे फटके मारावे किमान 40-45 धावापर्यंत कसं पोहोचता येईल याचा टार्गेट कसं सेट करता येईल याचा वापर माइंड सेट करावा लागेल. मैदानात मोठे मोठे फटके खराब चेंडूचा विचार करावा लागेल. यावेळी फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार, फेकी करणार, चांगला थ्रो पाहायला भेटला. धावसंख्येत 1 ने यावेळी वाढ झाली. 10 फलकावर धावा लागला. तिसरे षटक यावेळी मार्गस्थ असताना 25 धावा 10 फलकावर लागल्यात. 25 धावा 10 फलकावर लागल्यात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय. सुंदर चेंडू टाकलेत जितेश. असं वाटलं होतं फलंदाजाला पण चेंडू काय भन्नाट जबरदस्त वेगावर होता आणि चांगला नियंत्रण चेंडू. चेंडू गेलाय निर्धाव. डाऊट चेंडूचे सांगता झाले. मोठे मोठे फटके खेळावे लागतील या षटकात आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत राहिले. शेवटचा चेंडूचा खेळ या षटकातला बाकी आहे. जमेलकरचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार, चेंडूचे फेके करणार. धावसंख्येत 1 ने यावेळी 2 ने वाढ झाली. 10 फलकार झाले होते म्हणजे 27 धावा 10 फलकार. 3 षटकांचा खेळ अद्याप आतापर्यंत संपलाय. वर्ल्ड टेनिस क्रिकेट आपण पाहतो त्याच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह केली जाते. कव्हरेज लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचं बटन नक्कीच दाबा. 10 फलकावर 27 धावा लागल्या. 3 षटकांचा खेळ अद्याप आतापर्यंत. शेवटचा आणि अंतिम षटक आहे आदामारीचा षटक. 15+ धावा जरी काढल्या तरी चांगलं टार्गेट होऊ शकतो.
दीपक आपण पाहतोय अंतिम षटक घेऊन येतोय. अंतिम षटकात किती धावा बनवल्या जाणार गोलंदाज दीपकच्या ह्याच्यात मोठे मोठे फटके या षटकात मारावे लागतील का 27 धावा आल्यात किमान 15 प्लस धावा जरी आल्या तरी चांगलं टार्गेट या मैदानावर होऊ शकतो. एक्स्ट्रा रक्षकाने जबरदस्त काम केलं. बॅटची कडा घेऊन चेंडू नक्कीच गेला त्यामुळे क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कामामुळे चेंडू गेला निर्धाव. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. या षटकात मोठे मोठे फटके मारावे लागतील किमान 2-3 मोठे फटके तरी मारावे लागतील. 10 फलकार धावा ते म्हणजे 27 धावा 10 फलकार लागला. शेवटचा आणि अंतिम षटक. खूप वेस्टेजच्या बाहेर चेंडू होता. पंच दंडित करतात. अव्वंतर धावेचा इशारा देतात. धाव संख्येत 1 ने वाढ झाली. 10 फलकार धावा लागला त्या 28 धावा 10 फलकार लागल्यात. शेवटचा अंतिम षटक आहे. अनामारीचं षटक आहे. 2-3 मोठे फटके तरी मारावे लागतील. आणि यावेळी फलंदाज बाद होतोय. संदेश यांनी जर या चेंडूवर षटकार मारला तर प्रवीण दोघाडे गुरुवारी आमचे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे या चेंडूवर जर षटकार आला तर. पाहत राहिला फलंदाज. काय जबरदस्त चेंडू होता खेळपट्टीवर. चेंडू गेला निर्धाव. डॉट चेंडूचे सांगता होते. या चेंडूवर मारला तर 500 रुपये. थांबा बंद जरा. चला जागा द्या करून जरा जाऊन द्या. बघा प्रवीण सर आमचे परशुराम पवार साहेब यांनी मात्र शुभेच्छा दिल्यात. लाईव्ह पाहतात ते. नक्कीच त्यांचं आपण मनापासून कौतुक केलं पाहिजे. कालच्या रात्रीमध्ये ना त्यांनी 15,000 पेक्षा जास्तची बरसात केली. एकदा जोरदार टाळ्या परशुराम पवार साहेबांसाठी. परशुराम पवार उर्फ टॉम. माझ्या समोर 10चा बंडल नंतर 10चा बंडल मग बंडलवरती बंडल संपवत होते बोलत होते. अजून मॅच असते तर अजून संपल्या असत्या. नक्कीच आजच्या रात्री सुद्धा लाईव्ह पाहतात आणि आज सुद्धा ते बरसात करतील यात तीळ मात्र शंका नाहीये. चला पंच चालू करा. ओके ओके शुभेच्छा. तुमच्याकडनं सुद्धा शुभेच्छा आल्यात. त्या शुभेच्छेचा स्वीकार करतोय आमचे पवार सर उर्फ टॉम यांच्याकडनं शुभेच्छा लाईव्ह पाहतायत. त्यांचं आपण मनापासून स्वागत 10 करू. फलकार 30 लागल्यात.
दोन चेंडूचा खेळ अद्याप आतापर्यंत बाकी आहे. तेच धावा फलकावर लागल्यात. शेवटच्या अजून दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा आणि अंतिम षटक. अवांतर धावेचा इशारा आहे. धावसंख्येत एक ने वाढ झाली. धाव फलकावर धावा लागल्यात त्या म्हणजे 31 धावा धाव फलकावर लागल्यात. काही ठिकाणी स्टॉल असल्याचे छोटे छोटे स्टॉल लागले त्याला सुद्धा प्रेक्षकांनी नक्कीच भेट द्या. आणि रिबो आपण पाहतोय आमचे सूरज पांडे सर यावेळी नक्कीच माहिती पोहोचवतील आमच्यापर्यंत. जायला आपण म्हणतो जागा करून द्या. खेळाडूला विनंती जागा करून द्या आपण म्हणतो गायला जायला. मोना फॅन्स क्लब आपण गायला जरा जा आठवा. मुन्ना फॅन्स क्लबला तयार आहे. मुन्ना सरांच्या एका शब्दावर मुन्ना फॅन्स क्लब तयार. आणि गेटच्या बाजूला आहेत त्यांना विनंती करा थोड्या साईडला उभे राहा. चला त्यांना विकेटवर येऊन देऊ नका. मुन्ना फॅन्स क्लब जरा तुमची कला दाखवा, कला. त्यांना वाट द्या, वाट. मुका प्राणी आहे, त्यांना समजत नाहीये तुम्ही त्याच्या पाठीशी का आहेत. त्यांना जरा प्रेमाने सांगा, सगळं समजतं. मुक्या प्राण्याला प्रेमाची भावना समजते. रस्ता द्या, रस्ता द्या, आपोआप बाहेर जाणार. चला अजून थोडं पुढे घालवा त्यांना. हा बस, ओके. ओव्हर टू दिनेश सर. जबरदस्त फटका यावेळी आणि चेंडू गेला सीमारेषा पार आला चौकार. या 4 धावेने धावसंख्येत वाढ झाली. धाव फलकर धावा लागल्यात त्या 35 धावा धाव फलकर लागल्यात. 35 धावा धाव फलकर लागला. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. एकाच मोठा फटका जरी आला या शेवटच्या चेंडूत तरी 40+ धावा होऊ शकतात. आणि जर डॉट चेंडू गोलंदाजाने टाकला तर 40च्या आत धाव संख्या थांबू शकते या शेवटच्या चेंडूमध्ये. बघूया फलंदाज हवी होणार गोलंदाजावर की गोलंदाज होणार फलंदाजावर हवी. 35 धावा धाव फलकावर लागल्यात. काय जवळचा खेळ यावेळी पकडला आणि फलंदाजा संपलाय खेळ. धाव फलकार लागला त्यामध्ये 35 विजयासाठी 24 चेंडूमध्ये धावा करायच्या त्यामध्ये ठाकूरवाडी संघाला 36 धावा करायच्या विजयासाठी. ओवाळ सर जे क्षेत्ररक्षण होतं ना खरोखरच सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय. आणि जेनी टागोरे संघाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण की एक पण आपण मिस फिल्डिंग पाहिली नाहीये. आणि झेल सुद्धा त्यांच्याकडनं सर्व पकडले गेले. म्हणजे चांगलं क्षेत्ररक्षणचं प्रदर्शन केलं. बघा लाईनअप करून ते येतात. खरोखरच जी शिस्त असते ती कशी असते ती जेनी टागोरे हा संघात. नक्कीच जेनी ठाकूरवाडीने शिस्त दाखवलंय. पण मी नाराज आहे संतेश चौधरी यांच्यावर. एकतरी षटकार मारायचा. खरं तर आम्ही कॉमेंटेटर घ्यायला येतो, द्यायला येत नाही. मी त्यांना देऊ केलं होतं पारितोषिक. दिनेश ओवाळ सरांचं सुद्धा चांगलं योगदान आहे या स्पर्धेमध्ये. तो तमाम दर्शकों का मैं स्वागत करना चाहूंगा. श्रीतेश फार्म ऑर्गेनाइज मैत्री ट्रॉफी 2026. 4 ट्रॉफीज दी है प्रथमेश जी भोयर. 7-12 कंसल्टेंट ऐड है ना उनकी. 7-12 का पूरा ज्ञान है. आपको एनए प्लॉट करना है
तो भी हाजिर है, आपको जमीन का आपके सही भाव पता नहीं तो भी हाजिर है, आपकी जमीन पर कौन सा जोन लगा हुआ है, रेसिडेंशियल जोन या अन्य जोन, एमआईडीसी जोन आता है, ग्रीन जोन आता है, ऐसे कई जोन आते हैं, वो अगर आपकी जमीन पे है तो वो सही जानकारी देंगे। प्रथमेश भोईर, हॅलो. लँड डेव्हलपर कन्सल्टंट. तुषार सर एक मिनिट थांबायचं आहे. सन्माननीय आमचे निशांतजी पान पाटील जे खालापूरचे नगरसेवक आहेत, त्या समेत आमचे सचिनजी कांबळे साहेब नगरसेवक खालापूर, तसेच सन्माननीय सुधीरजी गायकवाड साहेब, तसेच सन्माननीय राहुलजी गायकवाड साहेब, तसेच सन्माननीय शिंदेजी. आपणास विनंती, आपण सर्वांनी स्टेजवरती यायचंय. आपल्या मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. बघा प्रवीण सर, या खालापूर नगरीचे सर्व सन्माननीय नगरसेवक इथे सुद्धा उपस्थित आहे. या वीरेश्वर ग्रामस्थ मंडळ वरची गोपली यांच्या सौजन्याने श्री तेज फार्म मित्र परिवार भव्य मैत्री चषक 2026 मध्ये त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. खालापूर नगरीचे सर्व नगरसेवक, सन्माननीय आमचे सर्व अतिथी, सर्वांचं आपण मनापासून एकदा या मैत्री चषक मध्ये मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. मी प्रथमेश यांना विनंती करतो, आमचे या स्पर्धेचे आयोजक, की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते सर्वांचं स्वागत करायचंय. मी प्रथमेश यांना विनंती करतो, सर्व मान्यवरांचं मात्र स्वागत करायचं आहे. सर्व खोपोली, सर्व खालापूर चे सन्माननीय नगरसेवक, तर फोटो काढायचे. कॅमेरामन आपण सुद्धा आपला कॅमेरा स्टेज जोडायचा, कारण की बरेचसे लांबवरनं दूरवरनं खालापूरनं चे आमचे सन्माननीय नगरसेवक सर्व पदाधिकारी इथे उपस्थित झालेत. त्या सर्वांचं वीरेश्वर ग्रामस्थ मंडळ वरची गोपली आयोजित श्री तेज फार्म मित्र परिवार भव्य मैत्री चषक मध्ये आपल्या मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. तो देवनावी की तरफ से गेंदबाज ऋतिक इस ओवर की शुरुआत करेंगे. 24 गेंदे और जेनित ठाकुरवाड़ी को रन बनाने 36-9 की औसत से. यकीन मानिए 10, 11, 12 ये टूर्नामेंट में कर पाऊंगा या नहीं कर पाऊंगा, ये मेरे मन में दुविधा थी. बीमार चल रहा हूं मैं, लेकिन फिर भी तुषार के प्यार की खातिर मुझे आना पड़ा. और तुषार एक ऐसा इंसान है जिन्होंने मेरे सामने अपने विषयों को बनाया. 0 थे 0, लेकिन इस इंसान ने मेहनत की, पेट्रोल पंप पे नौकरी की, लेकिन परिस्थिति से अपने डरे नहीं. वो परिस्थितियों से डरने वाला इंसान नहीं है तुषार धुमाल. लेकिन पहली गेंद पर 36 के टारगेट से डरे नहीं बल्लेबाज जिन्होंने बाउंड्री हासिल की, कुमार ने. तो ये होता है, परिस्थितियों से आप डरे नहीं, परिस्थितियों के साथ संघर्ष करें, और वैसा ही कुछ तुषार धुमाल. लेकिन ये जो मुन्ना फैंस क्लब है ना, मुन्ना फैंस क्लब, ये अभी 12-13 साल के हैं. ये 18 साल के जब होंगे ना, तो मुझे लगता है कि पार्षद भी तुषार धुमाल को ये बना सकते हैं. मुन्ना फैंस क्लब, खोपोली नगर परिषद म्युनिसिपल कॉर्पोरेशन के नगर सेवक भी बना सकते हैं मुन्ना को, ये मुन्ना फैंस क्लब वाले, क्योंकि जोश है उनमें, जोश है, कुछ कर दिखाने का साहस है मुन्ना के लिए. तो कल ठाणे नावे ने टॉप 4 में जगह बना ली है, लेकिन ये गेंद ठाणे नावे देव नावे के पास में है. दोनों का लास्ट में नावे, लेकिन ठाणे नावे ने जो परफॉर्मेंस किया उससे विपरीत परफॉर्मेंस हो रहा है देव नावे का. ठोक दीजिए. ठाणे नावे से बिल्कुल खराब प्रदर्शन हो रहा है देव नावे टीम का, लेकिन ठाकुरवाड़ी अच्छा कर रही है. कुमार 10 रन, 26 की दूरी, 36 का करना है पीछा. देखिए हाल के टूर्नामेंट में मैं बीमार चल रहा था, लेकिन अल्ताफ सर जगावकर, इनकी बेटी ने मुझे, जो मराठी में जिसे खरवस हम कहते हैं, हिंदी में जिसे हम चीका कहते हैं, वो जब मुझे खिलाया तो उस टूर्नामेंट में मेरी एनर्जी बरकरार रही, और इस टूर्नामेंट में मैं आया, लेकिन ये नंबर आया, विकेट जाता हुआ यहाँ पर मिड विकेट बाउंड्री के अंदर इस कैच को लपका गया, और इसी के साथ पहला झटका मिला. रन संख्या बनी है 10 रन. ठोक दीजिए. आउट.
देखिए मुन्ना फैंस क्लब के लिए भी टी शर्ट यहाँ पर ऑर्गेनाइजर्स ने दिए हैं। मुन्ना फैंस क्लब जो यहाँ पर काम कर रहा है, इस टूर्नामेंट के लिए मेहनत कर रहे हैं। हमारे दिनेश सर भी मुन्ना फैंस क्लब का टी शर्ट जो ऑर्गेनाइजर ने दिया है उसे पहने हुए हैं। लेकिन मुन्ना का लल्लू और मेरे ऊपर क्या गुस्सा है पता नहीं, क्योंकि हम दोनों को ही नहीं मिला। टीम का टोटल 10 रन। हाँ, ये बिल्कुल सही कहा, फाउंडर है हम मुन्ना फैंस क्लब के। चेयर गर्ल भी ला सकते हैं। ये टॉम पवार जो लाइव मैच देख रहे हैं, उन्होंने कहा मैं कुछ भी कर सकता हूं, खाली ऑर्गेनाइजर्स की परमिशन मुझे चाहिए। ये देवनावे खराब खेल रही है। एक रन तो जरूर मिला है। अंपायर का व्हाइट बॉल का इशारा। बाला साळुंके सर एक जमाने के लेजेंड बॉलर जिन्होंने इस गेंद को व्हाइट बॉल करार दिया। 1+1 2 रनों का इजाफा। 36 बचाने हैं और 36 में पहले से ही रन आ चुके हैं पहले ओवर में। 24 बचाने हैं। देवनावे संघर्ष कर रही है, लेकिन मुझे याद है अंकित जी साखरे की वो प्रतियोगिता जहां पर देवनावे टीम ने 6 में 9 बचाए थे, उम्रे बनाम देवनावे। वो मुकाबला 24 लाइव इवेंट पर कई लोगों ने बार बार देखा, 1000 बार देखा, क्योंकि उस मुकाबले में मुन्ना ये हुआ, पहली गेंद पे बाउंड्री आई जब उमरे को 9 रन चेस करने थे और 5 गेंदों में 5 रन की जरूरत थी। गेंदबाज थे सनी यादव। उमरे टीम के प्रशंसकों ने फटाका जलाया था आसमान में ऊपर जाने वाला, क्योंकि उन्हें लगा था मैच हम ही जीतेंगे, लेकिन वो 5 रन दिए नहीं थे सनी यादव ने। फटाका उसके बाद फूटा देवनावे की जीत के बाद। तो रूपेश जी पाठारे साहब, इनका भी हम स्वागत करेंगे। बहुत साल पहले का ये किस्सा है, लेकिन मजेदार किस्सा है ये। तो जरूर मैच की तरफ हम चलेंगे। टोटल 16 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। 20 की दूरी अभी भी तय करनी है। खराब गेंदबाजी हो रही है और अच्छा क्रिकेट हो रहा है ठाकुरवाड़ी की तरफ से। जेनित ठाकुरवाड़ी इस वक्त मैदान के अंदर ये जंग लड़ रही है देवनावे के अगेंस्ट। ये खिलाड़ी देवनावे के अगर शिवनेरी मिसल खा के आते ना तो उनमें पावर जरूर आता। संदेश चौधरी साहब की शिवनेरी मिसल। लल्लू, अगर आप पाली जाएंगे, अष्टविनायक पाली, तो उस रोड से ट्रैवल करते हुए आपको हमेशा भीड़ नजर आएंगी संदेश चौधरी के शिवनेरी मिसल की ओर। यह आसान सा कैच और इसी के साथ बाएं हाथ के बल्लेबाज दीपक के बारीगान ठोक दीजिए। मैच अभी खत्म नहीं हुआ। और जेनित ठाकुरवाड़ी इस टूर्नामेंट में खेलती हुई नजर आ रही है। टोटल आ चुका है 17 रन। 19 रनों की जरूरत। गेंदें बची है 18। क्या देवनावे इस सिचुएशन से मैच निकाल पाएगी? तर प्रवीण सर, नक्कीच एक विशेष सूचना आहे, कारण की आपल्या वरद विनायक खोपोली एक अत्युत्कृष्ट गोलंदाज राजू ओवाळ यांना मात्र जर पाहायला गेलं तर हृदयविकाराचा तीव्र झटका आलाय आणि थोडं दुखापत आहे, थोडस नक्कीच त्याला मदतीत आहात, थोडी गरज आहे त्याला, तर आपण त्याला मात्र थोडी थोडी मदत करणं गरजेचं आहे. काल सुद्धा आपण पाहिलं त्याला मदत झाली. आज सुद्धा मी जे प्रेक्षक आहेत त्याचे चाहता वर्ग आहे किंवा आयोजक असेल, आयोजक सुद्धा बोलले तर आम्ही शेवटच्या दिवशी मदत करू, परंतु ज्याला मदत करायची आहे नक्कीच ते करू शकतात. हाँ, निश्चित रूप से मदद तो करनी ही चाहिए, क्योंकि एक खिलाड़ी जिन्होंने खोपोली का नाम रोशन किया है, खोपोली क्रिकेट को रायगढ़ के 7वें आसमान पर जो खिलाड़ी लेकर गया हो, वो आज अगर दुविधा में है तो उसके लिए मदद होना जरूरी है विनोद सर। लेकिन गेंदें बची है 18 और जीत के लिए 19 रनों की जरूरत। बाएं हाथ के बल्लेबाज
दीपक स्ट्राइकर एंड पर गेंदबाजी की बागडोर को संभालते हुए रोहित रोहित नलावड़े। ये अच्छी गेंद रोहित नलावड़े की। 17 गेंदें अब 19 रनों की जरूरत। डॉट गेंद आई है, दीपक ने इस डॉट गेंद को खेला है, लेकिन हर एक डॉट गेंद देवनावी टीम को इस मैच में वापस ला सकती है। ये सोच है इस टीम के कप्तान, यंग जनरेशन को रिप्रेजेंट करने वाले बंड्या चौहान की। बैकफुट में जाके इस गेंद को खेला, गोली की रफ्तार से गेंद जा रही है डीप बैकवर्ड, पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रन। क्या बल्लेबाजी की है दीपक ने, मैच दिशा दी इस गेंद को, गैप में धकेला, नंबर मिले 4। तू क्यों पीछे है, ठोक दीजिए। पंद्रह रनों की जरूरत। रोहित नलावड़े को अच्छी गेंदबाजी करनी होगी। 16 में 15 की जरूरत। देव नावे कोशिश कर रही है जीतने की, क्योंकि उनकी पड़ोसी टीम ठाणे नावे इस टूर्नामेंट के सुपर 4 में क्वालिफाई हो चुकी है। केतन बोरले स्टार बने कल स्टार। क्या छक्के लगाए उन्होंने, बॉलिंग भी अच्छी की और ठाणे नावे पहुंची सुपर 4 में। क्रिकेटी प्रतीक्षा कर रही है कि कौन होगा उनके साथ, लेकिन यहाँ पे 2 रन मिलते हुए विनर वर्सेस विनर अगला मैच होगा। यहां से जीतने वाली टीम खेलेगी शकील की टीम के साथ। राहुल जी गायकवाड़, मयूर जी रेटरेकर, आप आए, बाहर आई, आपका तहे दिल से मैं स्वागत करना चाहूंगा मयूर जी और राहुल जी। नहीं आएंगे वो, ये टॉम की जगह चलाएंगे आज, ऐसा लग रहा है मुझे। वीरेश्वर खेल रही है ना आज, तो जरूर ये टॉम पवार सर की जगह चलाएंगे। लेकिन मैच की तरफ हम चलेंगे जहां पर टोटल आ चुका है 24। 12 रनों की जरूरत, गेंदें बची है 14 गेंदें 12 रन। क्या देवनावे बचाएगी? वर्षी खोबोली टीम को पैक किया है शुभम कांबळे सर ने इस वर्षी खोबोली को पैक किया है। वीरेश्वर इनाम आएगा जरूर, क्योंकि शंकर भगवान प्रसन्न है यहाँ पर। कल हमने देखा सांप निकला था और उसके बाद डीजे के पास भी सांप निकला था, और तेज फार्म जो है ना वहां पर भी कई सांप निकलते हैं। नक्कीच शुभम कांबळे जर विचार केला तर काल त्यांनी सुद्धा बरेचशी पारितोषिक लावली, सकाळपर्यंत पारितोषिक लावत होते, त्यांचं आपण मनापासून कौतुक करणं गरजेचं आहे। निश्चित रूप से विनोद, खोपोली आई है, खोपोली में इनामों की कमी नहीं होती। हाँ, अंकेश जी तांबड़े सर बीएसए पैनल के एक और अंपायर, और कैप्टन खोपोली रुपेश मात्रे, जिन्होंने विकेट के लिए जो मार्किंग चाहिए उस मार्किंग के लिए हमें मदद की है, उनका भी हम स्वागत करेंगे। नक्कीच प्रवीण सर आपण बरोबर बोलले की काल जेवढे सामने झालेत ना, जे ठाणे नावाने जे काम केलं, खरोखरच खूप सुंदर असं काम केलं, आणि त्यांची जितण्याची पर्सेंटेज होते ना, फलंदाजी गोलंदाजी अव्वल दर्जाचं काम केलं, आणि ठाणे नावे सुपर 4 मध्ये जे पोहोचले ना, ती मेहनत त्यांची मात्र काल दिसून आली। देखिए लल्लू, मार्किंग यहाँ पर जरूर की है अंकेश तांबड़े सर और रुपेश मात्रे ने, लेकिन मार्किंग के लिए विकेट का अच्छा तैयार होना जरूरी है, और उस अच्छे विकेट को बनाया हमारे केशव ने। और अगर आपको टूर्नामेंट रखनी है, आपको अच्छी विकेट की जरूरत है, केशव से आप अगर संपर्क करना चाहते हो तो तुषार धुमाल से संपर्क करें। लेकिन मैच की तरफ हम चलेंगे। फील्डिंग फैलाइए देवनावे, टोटल आ चुका है 36 का पीछा करते हुए। छनी ठाकुरवाड़ी 27, 9 रनों की जरूरत, गेंदें बची है 12 में 9 देवनावे के लिए ही है, बचाना मुश्किल जरूर है, लेकिन गेंदबाज अगर मेहनत करे तो ये रन बचाए जा सकते हैं। अंकित जी साखरे, राष्ट्रवादी जिला युवक कांग्रेस अध्यक्ष, इनकी तरफ से इस टीम को शुभकामनाएं जरूर आ चुकी है। बंटिया चौहान के लिए शुभकामनाएं आ चुकी है। हमारे बंटी नलावड़े, जिन्होंने इस टीम के लिए
टी शर्ट स्पॉन्सर्ड किया है, लेकिन देव नावे क्या कर रही है, खराब क्रिकेट उन्होंने आज खेला, बतौर बल्लेबाजी में कुछ नहीं किया और गेंदबाजों ने उतना अच्छा नहीं किया। अपोजिशन को ठाकुरवाड़ी को जरूरत है 12 गेंदे 9 रन। और जो बीएसएफ पैनल है उस बीएसएफ पैनल के लिए तुषार धुमाड़, इनकी तरफ से 500 का इनाम, 500 का इनाम आ चुका है बीएसएफ पैनल के लिए। ये देखिए खराब गेंदबाजी हो रही है देवनावे की तरफ से। हमारे स्वप्निल बालांडे जो लाइव देख रहे हैं वो भी नाखुश हो रहे हैं। उन्होंने अभी अभी मुझे मैसेज किया, क्या ये वही देवनावे की टीम है जिसकी जीत की हम उम्मीद कर रहे थे। बंडिया ने खेलने के लिए इस टूर्नामेंट के लिए मुन्ना से काफी बार संपर्क किया कि हमें खिलाओ भाई, लेकिन ये क्या हो रहा है। और ये आया 4, एक ही रन की दूरी। देवनावे हार के द्वार पर दस्तक दे रही है तो जीत की दहलीज को छू रही है। नक्कीच जर पाहायला गेलं तर देवनाव आता मात्र थोडा संकटामध्ये सापडलाय असं वाटतंय। कुठेतरी झेनिथ संघ एकतर्फी विजय मिळवतो का, परंतु जर पाहायला गेलं तर त्यांचा शेजारचा जो संघ ठाणे नावा, काल काय त्यांनी प्रदर्शन केलं। केतन बोरले केतन बोरले का नाम तो सुर्खियों में आना ही चाहिए। देवनावे ठाणे नावे पास ही की टीमें, लेकिन एक टीम पहले दौर में बाहर, तो ठाणे नावे टीम इस टूर्नामेंट में क्वालिफाई हो चुकी है। हमारे तावड़े साहब जो है इस मंच पर बैठे हुए हैं, चला भानुवत बोलताना संघाला करायला नाराज है इस वक्त।